काल रात्री उशिरा दिल्लीवरून पुण्याला आलो आणि सकाळी 7 वाजल्यापासून पुण्यामध्ये पहिला माझा विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मला ते काही प्रेझेंटेशन दाखवणार होते, काही गोष्टी दाखवणार होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, देश पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक नावलौकिक आहे. त्या विद्यापीठाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्यामुळं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी करायच्या असं तिथल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ते समजून घेण्याच्या करता मी त्यांना आज तास दीड तास वेळ दिलेला होता. आणि तिथं काही हॉस्टेल, मुलांचं मुलींचं, ऑलिम्पिक साईजचा पूल, स्विमिंग पूल, असे काही काही त्यांचे प्रश्न हे त्यांनी त्या ठिकाणी मांडले. मी त्यांना सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव, मी, चंद्रकांत दादा, ते त्या खात्याचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून मी तुम्हाला याच्यातनं मार्ग काढून देतो अशा प्रकारचा सुतोवाच मी त्यांना केला. माझ्या काही मनातल्या कल्पना ज्या होत्या, गोष्टी होत्या, त्या मी त्यांना सांगितल्या. त्यांच्या अडचणी त्यांनी मला सांगितल्या आणि त्याच्यातून मार्ग काढून पुढं जाण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मी त्या कमिटीचा एक अध्यक्ष आहे, गुंतवणूक समितीचा. त्यात मी, विशाल पाटील आणि आमचे डॉक्टर इंद्रजित भोसले, इंद्रजित मोहिते हे तिथं सदस्य आहेत. ती एक मीटिंग आमची महत्त्वाची होती आणि ती मीटिंग झाल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे की आपल्या पुण्यामधला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातला गोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि यशवंत सहकारी साखर कारखाना ठेवून या दोन्हीच्या बद्दल मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, त्याच्यानंतर संबंधित संचालक बोर्डातील चेअरमन आणि काही संचालक, त्याचबरोबर दुसरेही संचालक आणि चेअरमन आणि संबंधित साखर आयुक्त, सहकार आयुक्त, MSC बँकेचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर अनासकर, या सगळ्यांना एकत्र घेऊन मी काही बाबतीमध्ये त्यांना सांगितलं की आता विलंब लावू नका. ह्याच्यामध्ये काही समंजस भूमिका तिथल्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी पण घ्यावी, तिथल्या बाकीच्या पण सहकाऱ्यांनी घ्यावी आणि राज्य सरकारच्याकडनं आम्ही काय मदत करू पाहतोय, NCDCमधनं कसं काय करू पाहतोय, या सगळ्याची चर्चा केली. त्याच्याबद्दल एक 10 दिवसाची त्यांना मुदत, त्याच्याकडनं CAनी ते सगळं तपासावं, ऑडिटरने तपासावं, एक्झॅक्ट किती कर्ज आहे, त्याचा परतफेड करताना वन टाईम सेटलमेंटला किती आपल्याला रक्कम उभी करावी लागणार आहे, अशा प्रकारच्या पण तिथं चर्चा झाली. त्याच्यामुळे इथली 10ची मीटिंग मला 11:30ला करावी लागली. आणि इतर पण काही सहकाऱ्यांचं म्हणजे आमदार चेअरमन लोकांचं, बबनदादा शिंदे असतील, विशाल त्या ठिकाणी पाटील असतील, अशा काही मान्यवरांनी पण तिथं आलेले होते, त्यांनाही मी बोलवलेलं होतं. आणि त्याच्यातनं आम्ही एकंदरीतच राजकारण न आणता त्याच्यातनं माऊली कटकेंच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही त्या भागातल्या लोकांना शब्द दिलेला होता, त्या शब्दांची पूर्तता करणं शेवटी माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं त्या मीटिंग मी घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही इथं अधिकारी लोकांची मीटिंग घेतली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न फार जटिल बनलेला आहे आणि त्या जटिल प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही. काही ठिकाणी वन वे करावा लागतो, काही केला आहे. तर त्याच्याबद्दल मी विभागीय आयुक्त, कलेक्टर, PMC कमिशनर, PCMC कमिशनर, CP अशा अनेक लोकांशी चर्चा केली आणि अजून एकदा आमचं त्याच्याबद्दल बसायचं ठरलेलं आहे. कारण काही लोकप्रतिनिधींना पण त्याच्यात मला विश्वासात घ्यायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांना ते कळून ती मीटिंग मी लावणार आहे आणि त्या प्रकारे जे
केंद्र सरकारची अखत्यारीतले प्रश्न असतील ते मी गडकरी साहेबांच्याकडनं त्यांना भेटून सोडून घेणारे. राज्य सरकारचे असतील ते आम्ही लोक राज्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आम्ही लोक एकत्र बसून ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहोत.